नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व.बा. बोधे यांची मुरळी ही कादंबरी आणि आज भाग 8. सुभानराव सकाळी उठल्या उठल्या आंघोळ आटोपून माचावर बसला होता. बोटात भारी किमतीची चॅन्सलर सिगरेट होती. कॉफीचा घोट घेत घेत तो शांतपणे झुरका मारत होता. पायाची आटण देऊन पाय झुलवत होता. तोंडातून सरारलेल्या धुरांच्या भिंडोळ्याकडे बघत तो मनाशी हसत होता. कुरळ्या केसांखालच्या चैनी मस्तकात अनेक विचार गरगरत होते. मकेच्या कणसाच्या 12 पापुद्र्यात हिरवागार किडा आरामात राहावा तशी राधी मनाच्या बंद कप्प्यात त्यांनी बंदिस्त करून टाकली होती. मनातलं तिचं स्थान काळालाही पुसता येणं शक्य नव्हतं. बँकवाला आज रजेवर होता. त्याची लठ्ठ बायको स्वयंपाकघरात धडपडत होती. राधा इतर कामात स्वतःला गुंतवत होती. धारा काढणं, बायका लावून घरं सारवून घेणं, निवड टिपण, बाजाराची नोंद असली कामं ती करत असे. थोरली फक्त स्वयंपाक रांधायची. बामणीगत पदर खोचून स्वयंपाकघरात 4 भांडी इकडची तिकडं केली की झालं तिचं काम. बाकी सगळा पसारा राधाच आवरायची. भांडी घासण्यातही राधाला कमीपणा वाटत नसे. थोरली मुरदाड होती. जेव्हा बघावं तेव्हा दुसऱ्याची पोरं खेळवत असायची. तिची कूस पिकली नव्हती. पिकेल असं वाटतही नव्हतं. आसपासची कोणाचीही लहान पोरं ती आणायची, खेळवत बसायची. 5 महिन्याच्या पोरापासून 2.5 वर्षाच्या पोरापर्यंत ती सगळ्यात रमायची. सुभानराव राधीला म्हणायचा, राधा, या ढब्बीला जर पोरं खेळवायला मिळाले नाहीत ना तर ही डुकराची पिल्लं सुद्धा खेळवत बसन बरं का. काय या जातीचं काही सांगता येत नाही, याड म्हणतात ना ते असं असते बघ. राधा हसायची. तो तिच्या पोटावर टिचकी मारून शुभ बातमी विचारायचा. ती लाजून आत पळायची. चौपाळ्यावर बसून मागे पुढे झोके घेत चवीनं कॉफी पिणाऱ्या सुभानरावकडे बघत आराम खुर्चीत पडलेल्या बँकवाल्यानं प्रश्न विचारला, अजून किस्ती दिस राजा आहे तुझी? कसली राजा? अरे मिलिटरीतनं मेडिकल लिव्हर सुटलाय ना तू. कोण म्हणलं? अरे तूच म्हणला होता पाठीमागं. दादासाहेब, मनात आणलं ना तर मी कोणाला बी मामा बनवू शकतो बरं का. म्हणजे तू काय मला भोळा समजला का? समजायला कशाला पाहिजे? समोर दिसतं जे की. शहाणा होऊ नको. मी बँकेत ब्रँच मॅनेजर आहे. म्हणजे काय बॅरिस्टर नाही ना तू? अशी तुझ्यासारखी 11वी पास होऊन भूविकास बँकेत मॅनेजर म्हणून लागलेली लय माणसं बघितलीत मी. गावगाव हिंडायचं शेतकऱ्यासनी लोबाडत. अरे त्याला बी अक्कल लागती. मला नगत असली अक्कल. वाद वाढू नको. कधी हालतोय ते सांग. मी नोकरी कावा सोडली? आत्तापर्यंत फंड संपत आला. कुठल्या भ्रमात आहे तू? हे खरं सांगतोय का तू? मग मी कधी खोटं नाही बोलत. ते तुझ्या आजपर्यंतच्या वर्तनावरनं लक्षात आलंय म्हणा माझ्या. मग हुशार आहे. तुझ्या हुशारीचं कौतिक वाटते बरं का मला. फालतू माणसाकडनं अभिनंदन करून घ्यायची सवय नाही मला. पुढं काय करणार तू? अरे माझ्या मागं 1000 कामं आहेत. आता कारखान्याची निवडणूक आली, प्रचाराला बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे निस्ता गाढवागत उकिरडे फुकत हेरणार का? तसं म्हण पाहिजे तर. आंघोळ आटोपलेली राधा गाईची धार काढायला निघाली. स्टीलची बादली आणि घमेल्यातला भरडा घेऊन ती समोरच्या गोठ्यात गेली. तिच्या नाजूक रेखीव हालचाली तो बघत राहिला. विडी ओढणाऱ्या भावाला म्हणाला, सिगरेट वाढण्यात तुला काही कमीपणा वाटतोय का? पदरच्या पैशानं विडी वाढण्यात मला अभिमान वाटतो. आवक शून्य आणि खर्च भरमसाठ या नादानं घराचं दिवाळं वाजल. कसं वाजल? गाई किती आहेत घरात? अरे भलं गोकुळ का असाना. उधळ्या माणसाला अलिबाबाचा खजिना बी पुरत नाही. विषय बदलू नका. विषय नाही बदलायचा. या महिन्यापासनं दुधाचं सगळं पैसं माझ्या हातात आले पाहिजे. म्हणजे 2 दर्शी गाईचं दूध माझी बायको काढती. जवळजवळ 60 लिटर. दाना पाणी तीच बघती. सबब येणारा पैसा आमच्याकडं पाहिजे. वाढ बघ. गाई मी घेतल्या आहेत. काय पगारातला पैसा खर्चून नाही घेतले तू गाई. ऊसाचं बिल आले ते खर्चून गाई घेतल्या. सबब मालक तू नाही.
बँकवाला चिडला, तरकटला. त्याची पांढरी बायको भांडायला बाहेर आली होती, पण त्यांनीच डोळे वाटरल्यामुळे ती आत पळाली. दाराआड उभं राहून अंदाज घ्यायला लागली. बराच वेळ कोणी काही बोललं नाही. दुधाची बादली झुलवत झुलवत राधा जवळून आत निघाली तसा सुभानराव म्हणाला, डेअरीला दूध कोण घालतं? आपला दिल्या बुवाचा. त्याला म्हणावं दुधाचं पुस्तक रोजच्या रोज माझ्याकडे देत जायचं, नाही तर तुझ्याकडे ठेवून घे. सांगते की उद्या पगार आहे. तो म्हणत होता. आईला बरं झालं सांगितलं. आठवड्याचा 1000 रुपये का सोडा घर वाचले. थोरला उठला, चक्रा मारत जवळ आला. सुभानराववर डोळे रोखत म्हणाला, काय पोरखेळ काय लावलंय? माझा हक आहे की या घरात? अरे नाही कोण म्हणतंय? उद्या मनाला येईल ते उचलशील आणि बाजारात नेऊन विकून टाकशील. असं करायला काय खोळ लागलंय का मला? अरे शहाणं असतं असतं असं वागलंच नसताच ना. ही मुरळी घरात आल्यापासनं लय टाळकं फिरल्यावानी झालंय तुझं. टाळकं माझं नाही, टाळकं तुझं फिरलंय. भावाचं चांगलं झालेलं भगवाना तुला, असं तू म्हण. मुरळी घरात आणली आणि सगळे आबरूचा खेळ खंडोबा करून टाकला तू. लेका आपलं घराने इनामदारच आहे. मग तू काय केलं? वहिनी कुठल्या काळातली? अरे लेका मानेची आहे ती, मानेची, मसवडचे माने. हा माहिती माहिती, विचार मला. वहिनीची आई म्हाराबरोबर पळून गेली होती. सांगू का सगळा इतिहास? बँकवाला गप्पच झाला. 3.5 हात कणकीचा लाटा बाहेर आला. हात ओवळत म्हणाला, माझ्या माहेरचं नाव कशाला काढताय हो? माहिती आहे तुमची कर्तुक. एक मांगीन घरला आणून वर एवढा त्वारा होय? त्वारा आम्ही नाही, त्वारा तुम्ही मिरवताय. काशीच्या न्हाव्यावानी नाका पाठ लांबून. तुम्हीच लांबीवला, आम्ही नाही. 4 वर्ष झाली मी एकटी राबती घरात, त्याची ही फळं होय? राबला म्हणजे काय उपकार नाही गेले तुम्ही? आणि आता राधा बी राबतीच आहे की. तुमच्या वाणी बसून नाही राहत गावाची पोरं सांभाळत. आमच्या जीवा आम्ही सांभाळतोय ती. बाई माणसानं लय तोंडा लागू नाही. ए दादा, नीट सांग तुझ्या बायकोला. मी फाडदिशी बोललो म्हणजे पुन्हा सांगितलं नाही म्हणशील. बायको स्वयंपाकघरात पळाली तसा बँकवाला तिच्या पाठोपाठ आत निघून गेला. जेवायला बसला. राधा हळूच आली. सुभानरावला म्हणाली, अहो सारखं गरम होणं चांगलं नाही. मी नाही गरम होत ग. दोघं विमानाने एक आहेत, सगळं ठरवून काढते दोघं. अहो हळू स्वयंपाकघरात आहेत किती आहे. मी नाही कोणाला घाबरत. काय धाकटा झालो म्हणजे काय नाकटा झालो आहे? अजिबात ऐकून घेणार नाही कोणाचं. अहो नाका घेऊ, उठा जेवायला चाला. स्वयंपाक कुणी गेलाय? बाईने. मग येणार नाही मी. तुझ्या हातचा तांब्या त्याला चालत नाही, मग मी तिच्या हातचा अन्न का बरं खाओ? अहो त्यांच्या वाणी आपण बी खोळं व्हायचं आहे. उठा चला, वाढते मी. तिथं आत नाही बसणार, बाहेर जेवणार मी. ती स्वयंपाकघरात गेली. चपातीचा डबा घेऊन डबा उघडणार, तोच ढब्बी भिडली, कडाडली. हात लावून टाळ करू नका. म्हणजे आम्हा दोघांचं जेवण होस्तवर जेवणाला तुम्ही हात लावायचा नाही. मुरळीनं शिवलेलं आम्ही खात नाही अन्न. मग काय म्हशीनं चाटलेलं खाता होय? राधीसुद्धा उसळून बोलली. लाटा अंगावर आला. राधीनं एका हिसक्यात तिला ताकाच्या डेऱ्यावर ढकललं. वजनानं डेरा नाकात सकट सफाई झाला. सगळे घरभर ताक पसरलं. तिचं पातळ भरलं. ढबी उठली, बोंबलायला लागली. मारलं मारलं मला धाकट्या जावेनी, मारलं बघा धाकट्या जावेनी, हाणलं मला. तिने बोंबलायचा सपाटा लावला तसा बँकवाला उठला. अंदाजानं शिव्या फेकत राहिला. चला हे घर नाही, राक्षसी निंचा काजा काना झाला. रोज नवं याडथ्या उभं राहते राव. शहाण्या माणसाचा टकूरच फिरल. आरामखोर बाया, नुसतं नाचाय पाहिजे. पार डेराभर ताकाची वाट लावून टाकली. तो बडबडत हात धुवून वर पळाला. त्याची बायको त्याच्या पाठोपाठ वर गेली. हाणून बडवून घेत गहीवर घालायला लागली. सुभानराव स्वयंपाकघरात आला. डोळे झाकून राधाला गप्प राहण्याची खूण केली. पाटावर बसत म्हणाला, वाढ वाढ, त्यांच्या माईला मरू दे उपाशी. एक भाव पण जड झालाय तेचनी. पोर बाळ नाही म्हणून बरं आहे, नाही तर कावाच मला बाहेर हाकालला असता यांनी. आता माझी तर काही सुधीक चूक नाही बघा. नुसतं डब्याला हात लावला तर भांडण सुरू. अगं तिला भांडणाला निमित्तच पाहिजे. हो हळू बोला की. तू बोल हळू, मी नाही बोलायचो. 2 महिने झाले लग्नाला. तू पड खाऊन राबती. काय चीज झालं का तुझं? आईला यांचे भातावर डाळ वाढायला सोकावल्यात. मी म्हणतो माणसानं हाव धरावी तरी किती. हा तू बस जेवायला, उगा ताट कळू नको. अहो पण मी हात लावल्यावर राहिलेलं जेवण टाकून देतील त्या. देऊ दे की. पाण्यापासनं देवापत्र सगळ्याला हात लाव. बघू दे मला तिचं सवळं. असले लय बामन खेडे बघितलेत मी. घे घे तुला बिताड घे.
या घरात तू घाबरून वागली ना, कावाच माती आड करून टाकतेल. पहिल्या जागरणाच्या टायमाला मी जेव्हा तुला पळवली तेव्हा ह्यो काय म्हणला होता माहिती का मला? काय म्हणला होता? त्या टायमाला मला म्हणला, कंटाळा येस तवर तू भोग आणि नंतर दे माझ्याकडं पाठवून. आता हे मी वहिनीला सांगितलं तर ती माय खलबत्ता घालेल का नाही त्याच्या टाळक्यात. हातानं तोंड दाबत राधा हसली, जेवायला बसली. वर माडीवर एक निपुत्रिक जोडपं कपाळाला हात लावून बसलं होतं आणि स्वयंपाकघरातलं हे दुसरं जोडपं पोट भरून जेवत गप्पा ठोकत होतं. एकमेकांना धीर देऊन सावरत होतं. ताकाचा उग्रवास सगळ्या वाड्यात भरून राहिला होता. म्हातारी उठून आली, समजूत घालायला लागली. राधानं सुद्धा आपली बाजू मांडली. तशी म्हातारी म्हणाली, समज खरंय ग, परसाभावाला औषध नाही. तू त्या थोरलीच्या नादी लागू न ग. नाही, मी नाहीच लागत. अगं ती घरची आहे श्रीमंत. असं नका, लय श्रीमंती असली तर देवा धर्माला दान द्यावं. तिथली मी जास्त हिथं कशाला? आता हे तिला कोणी सांगावं? मी सांगीन की. आई तुम्ही काय घाबरू नका, मी सत्यानं वागणार. अगं दोघी बी शहाणे आहेत. एखाद्या वक्ताला काय बरं वाईट करून घ्यायची. मुलकाचे चोर लोक वाईट करतात. दुसऱ्याला भुईत गाडून वर मुतून रिकामी होणारे लोक आहेत हे. बाप मराई टेकला तरी आहे का तेसनी काळजी? सारखा पैसाच पाहिजे. भास आता रानात जावा, वांग्याला पाणी पाजाय. त्या चंदू गावळ्याला पाठवलंय, अजून पात्या नाही. जा बघू. तो उठला, लुंगी लावून रानाकडे पळाला. नेहमीच्या सवयीनं बंदूक घेतली, 4 छर्रे खिशात टाकले, निघाला पाखरं मारायला. म्हातारी म्हणाली, कवडं मारत बसू न ग, कामाची जोडणी करून दे. मग काय करायचे ते कर बाबा. वर गेलेली ढब्बी खाली आली नाही की राहिलेलं जेवण दोघांनी खाल्लंही नाही. राधीनं सगळं स्वयंपाकघर पुन्हा सारवलं. खापराचे तुकडे उकरड्यावर फेकले. गड्याला नवा डेरा आणायला कुंभाराकडे पाठवलं. दूध गरम करायला ठेवलं. बाहेरचं घर पुन्हा झाडलं. चौपाळ्यावर पडलेला टॉवेल घडी करून वळचणीवर टाकला. दूध उतरलं, झाकून ठेवलं. राहिलेल्या चपात्या मोजल्या, भाजी पाहिली. रात्री किती रांधावं लागेल याचा अंदाज घेतला. माडीवर जावं आणि जावेची समजूत काढावी असं राधीला वाटत होतं, पण सुभानराव रागवेल हे ती ओळखून होती. शेवटी ती म्हातारीलाच म्हणाली, भरल्या घरात असं उपाशी राहणं बरं आहे का सांगा बरं? आता कोणी सांगायचं त्याचनी? दोन्ही बी घोमाडी आहेत. 1000 रुपये पगार मिळवतोय पण अक्कल काढीची नाही त्याला. बायको सांगन तशी त्यो वागणार. हा पण तर हात टेकलं त्याच्या मोर. माझ्या नशिबात कावा सुख कसलं ते नाहीच बघ. म्हातारी माडीवर गेली, समजूत घालून दोघांनाही खाली आणलं. राधीनं भांडी आवरली, तिथेच मोरीत बसली. डोळे मोरीत ठेवून कान यांच्या बोलण्याकडे लावले. शिवाशिव झालेलं जेवण मला चालणार नाही. नको खाऊ, ताज्या भाकरी टाक 2, दही घे, खोबऱ्याची लसणाची चटणी आहे, घ्या पाहिजे ते घ्या. घरात 4 चीज आहे. तेच तर म्हणते की मी, घरात 4 चीज आहे पण देव तुम्हाला खाऊ देणं झाला आहे. आता आम्हाला खावंसं वाटते पण तोंडात दात नाही आमच्या. आहे खा की थोडा भात. नग र बाबा नग, सकाळी राधानं वाढला होता, खाण्यावरली ही वासना चुडाली बघ. मला काय नग रे बाबानू, पकस्त तुम्ही गुन्ह्या गोविंदानं राहा. आता आमचं किती दिस राहिलं? आम्ही काय आत्ता आहे म्हणतर नाही. अरे ते धाकटं आहे, घ्यायचं सांभाळून. तुम्हीच त्याला टाकला तर त्याने कुठं जायचं सांगा? येळ वखूत असतो, अवघड प्रसंग येतो. आपल्या मागं आपलंच माणूस उभं राहतं. गाव निसतं हसतं बघ. गरम भाकरी केल्या तेव्हा ढबी जेवली. ताट राधीकडे सरकवत म्हणाली, घासून टाक एवढं. राधीनं दुर्लक्ष केलं. साबण घेतला, धुवायला लागली. थोरला उठला, हात धुवून बाहेर गेला तशी ढबी पुढे झाली. दोन्ही ताटं वाट्या तिच्या समोर टाकत म्हणाली, खेळत बसू नको, घासून घे. घेणार नाही म्हणजे? मी काय भांडीवाली नाही तुमची? ज्यानं जेवायचं त्यानं धुवायचं असं? मग हितनं मोरं आपापला स्वयंपाक यागळा करायचा. चालेल की, आमचं नाही कशात तटून राहत. माहिती आहे मला. आधी स्वयंपाक मी करणार, मग तुम्ही करायचा. ते बघू रात्री. आता रातचं कोण जेवतंय? नका जेवू. आम्हाला वाटलं तर आम्ही खाऊ करून. ढब्बी काही बोललीच नाही.
म्हातारी जवळ असल्यानं ती शांत होती. ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटत होती. बँकवाला बडीशेप चगळत पेपर वाचत होता. धाकटा घरात नव्हता, त्यामुळे त्याच्या मनावरचा ताण कमी झाला होता. दिवस मावळला. थोरलीनं आपला स्वयंपाक भराभरा उरकला. भाजी उकळायला ठेवून ती बाहेर आली तेवढ्यात सुभानराव आलाच. त्याच्या हातात 2 पारवे होते, गिर्रेबाज. डाव्या हातातले पारवे त्यांनी गड्याजवळ दिले आणि बंदूक राधीजवळ दिली. राधी हसत म्हणाली, चांगला नियम दिसतोय. अन मग आमच्या आबांचा नियम काय होता? वा, मैलावरनं डावा डोळा, तो बी पाखराचा, अचूक टेपायचे. 2 पारवं म्हणजे रगड झालं. आपल्या तिघापुरतं कर. म्हातारीला पिऊ दे जरा काढान. आवाज निकावा सूद येते, देव जाणे. गड्यानं सोलून दिलेले पारवे राधीनं नीट चिरले. कोवळलं असं चिवट मटण तिने सरासरा चिरलं, व्यवस्थित धुतलं. त्यावर मीठ हळद टाकली. चुलीवर टाकलेल्या तेलाच्या फोडणीत ती मटण टाकणार तोवर ढवी आली. कमरेवर हात ठेवून रुक्मिणीगत उभी राहिली आणि म्हणाली, उद्या सोमवार आहे माझा. उपासाला वाशाट चूल चालणार नाही मला. म्हणजे काय करायचे ते करा. सारं झाल्यावर झोपण्याच्या आधी चूल सारवून घ्या. बघू नाही घ्या. वाशाट चुलीवर मी फराळाचं शिजू आहे. अहो पण मी मटण पातेल्यात करते, चुलीत करते का? मला अक्कल शिकवू नको. वाद वाढणार होता, पण म्हातारी आली तशा दोघी गप्प झाल्या. राधीनं चूल नाही सारवली तर म्हातारीला सारवायला लावायची असा विचार करत ढबी घरामागे पळाली. दुपारी वाळत घातलेले कपडे तारेवरनं सरासरा ओढायला लागले. जेवणाआधी राधीनं हात खळाखळा धुतले. बाहेर तुळशी वृंदावनाजवळ गेली, पंचारती लावून आली. ढबीचा नवरा आज आत आला नाही, बाहेरच जेवायला बसला. म्हातारी धाकट्या पोराजवळ बसली. राधानं न चुकता मटणाची वाटी म्हातारी करवी थोरल्याकडे पाठवली. तोही बायकोकडे न बघता खात राहिला. आपण बनवलेलं मटण थोरल्या दिरानं खाल्लं याचा राधीला विलक्षण आनंद झाला. म्हातारीला तिने मऊ तुकडे वाढले. ती स्वतःही पोटभर जेवली. उगाचच वाद नको म्हणून चुलीवरनं मातीचा बोळा फिरवला. ढबीलाही मनातनं बरं वाटलं. थोडीशी ढकललेला सुभानराव लवकरच घोटमाळला. बघता बघता घोरायला लागला. राधी बराच वेळ जागी होती. पंखा भणाणत होता. चावरे डास पळत होते. घाम हटत होता. ती त्याच्या केसातनं हात फिरवत विचार करत होती. तिला पालीतला आपला भूतकाळ आठवत होता. ते केंबळी घर, जमिनीवरची ओल, कुजट कुबट उग्र दर्प, माणसांच्या वाईट नजरा, 10-20 रुपयांसाठी रात्र जागरणं, तमाशातल्या बायकांसारखी मिळणारी वागणूक, दारुड्या वाघा, त्याचा जाच, बिचारं पोरग, त्याचे फाटके कपडे, पाण्यातच फुगून मेलेली म्हातारी, माळ्यावर झोपलेलं पोरग, बरंच काही आठवायला. एकाएकी तिचा डोळा लागला. सुभानरावाच्या मिठीत ती गाढ झोपून गेली. घड्याळ मिनिटानं पुढं सरकायला लागलं आणि मिठी आवळत चालली. पहाटे 4च्या दरम्यान राधाला स्वप्न पडलं. तिचा एकुलता एक पोरगा पालीत तारळेच्या पुलावर उभा आहे, सगळा नागडा. फाटकी विजार कशी तरी कटीदोऱ्यात गुंतली आहे. हातात फुटकं जर्मनचं पातेलं. येणाऱ्या जाणाऱ्याला तो भीक मागतोय, हात जोडतोय, रडतोय. आणि नामा कोपऱ्यावरच्या चांभाराच्या छत्रीखाली बसून दारू पितोय, चणे खातोय, पोराकडे बघून हसतोय. वर म्हणतोय कसा, तुझ्या आईनं माझ्यावर सूड घेतला, मी तुझ्यावर घेणार. मरे पाव तर भीक मागायला लावणार तुला. एकाएकी दारुड्या नामाचं भूत झालं. भिरभिरत वाठारला आलं. दवाखान्यावर लोंबकळायला लागलं. पोराचा टोळ झाला आणि भराभर बाजरीच्या रानाकडे निघून गेला. नाही असं नाही होणार, असं होणार नाही. राधी झोपेत मोठ्यानं ओरडली. सुभानराव सुद्धा जागा झाला. तो दचकला. राधा, ए राधा, राधा असं म्हणत त्यांनी बल्ब लावला. घरभर उजेड पसरला. राधासुद्धा जरा व्यवस्थित जागी झाली. ती संपूर्ण घामानं न्हाली होती. तिचं पातळ थपथपलं होतं. अंग थरथर कापत होतं. समोर भिकारी बनलेलं पोरगं आता डोळे उघडे असतानाही दिसत होतं. तिचा जीवच घाबरून गेला. काय झालं राधा, काय वरडली? काय बोलावं तिला कळेना. ती सरळ सुभानरावाच्या कुशीत शिरली. ओक्साबोक्षी रडायला लागली. त्यांनी खूप वेळ समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबेना. अगं कसलंच आपण पडलं होतं तुला? लय भयानक होतो. अगं पण असं होतं तरी काय? माझं पोरगं आलं तर स्वप्नात, रडत होतं.
नामाने त्याला भिकारी केलाय. रस्त्यात उभं राहून भीक मागतंय ते, आणि त्यो किरड्यानीच ताप येतोय. अगं सापनचं काय एवढं मानावं घ्यायचं नसतं. अहो असं कसं? किती वाजल्या सांगा? काय फाटेचं 4 वाजल्यात 5-10 मिनटं पुढं मागं. मग नक्की खरं असणार सापान. फाटेची स्वप्न खरी होत्यात, माझी आई सांगायची. अगं ते सगळं झूट आहे. झोपताना एखादा विचार मनात लोंबकळत राहिला तर तो नक्की स्वप्नात येतो. असल्या गोष्टीकडे ध्यान नाही द्यायचं. काय बी करावं तुम्ही, पण पोराची आणि माझी गाड घालून द्या. चालेल, जरा कळ काढ. कामात धामात न रिकामं होऊन दे, मग बघू. मोटरसायकलवरनं जाऊन पाहिजे तर पोराला घेऊनच येऊ. मग झालं का? लय बरं होईल आणलं तर. मग आता झोप, अजून उजेडाय लय टाईम आहे. काय काळू गे वय? पांढरा डोंगर ह्यात दिसायचा नाही. झोपा आता. पुन्हा दिसाचा त्रास होतो मग. सारखं जागरण बिलय वाईट. टाळक्यातनं मेंदू बाहेर पाडायची पाळी. ती कसनुसा हसली, पदरानं घाम पुसत आडवी झाली. तिच्या अंगावर पांघरून घालत सुभानराव उठून बसला. उशाची सिगरेट घेतली, पेटवून निवांत झुरके मारत राहिला. दिवा बंद केला त्याने. त्याच्या हातातला तो जळजळीत तांबडा ठिपका राधाला जास्त भयानक वाटायला लागला. तिने डोळे मिटले, पांघरुणात तोंड खुपसलं. भोवती गुडूप अंधार झाला तसं तिला बरं वाटलं. तो तिला थोपटत राहिला. दिवस कधी उगवला कळलंच नाही. दिवस सरासरा सरकत होते. माणसाच्या अंगावरनं ऋतू बघता बघता टळत होते. निसर्गात नाना प्रकारचे बदल घडत होते. कालचं झाड इंचानं वाढलेलं असायचं. सपाट जमिनी बघता बघता घटत जायच्या, खड्डे भरून जायचे, बदलते प्रवाह घेऊन ओढे वाहायला लागायचे. डोंगरावरून वाहत येणाऱ्या रानटी झाडाझुडपांच्या बिया गाळवण मिळता जीव धरायच्या, तरारून उभ्या राहायच्या. बदल सर्वत्र घडत होते. अपवाद फक्त सुभानरावच्या घरचा. इथली माणसं कॉन्क्रीट विचाराची होती. ब्रह्मदेवही त्यांच्या स्वभाव बदलणं शक्य नव्हतं. वाहत्या पुरातही मुळं जमिनीत रोवून उभ्या राहणाऱ्या डोंगरी झाडांसारखी ही माणसं आपल्या चिवट स्वभावाला जपत होती. हाडांच्या खोबणीत अडकून बसलेल्या मांसासारखी ही चरबट माणसं नाकापुढे बघत जगत होती. जगण्याला तसा अर्थ नव्हता, पण प्रत्येक पाऊल व्यवहाराच्या काट्यावर जोखलं जात होतं. हलकट वृत्तीचा हट्टी बँकवाला आणि त्याची मातकट पांढऱ्या जर्सी गाईसारखी बायको आतल्या गाठीशी होती. राधी कष्टाळू असली तरी व्यवहार ज्ञानाचा अभाव होता. तडकाफडकी बोलण्यानं ती नेहमी धोक्यात येत होती. सुभानरावाची ताकद गरुडाची होती, पण चाल फरडाची होती. शत्रूला सावध करून हल्ला करण्याचा त्याचा सिकंदर स्वभाव त्यालाच अडचणीत आणत होता. बँकवाला जुळतं घेत नव्हता आणि सुभानराव त्याच्यापुढे नमत नव्हता. राधीला ढवी मानत नव्हती की ढवीचा मोठेपणा राधी मान्य करत नव्हती. एकूणच सगळा मामला झाडावरच्या मुंगळ्यांसारखा ऐस पैस विखुरला होता. म्हातारी बिचारी कशी तरी तडजोड करून सगळं निभावून नेत होती. आता पहिल्यासारखं म्हाताऱ्या धाडात बळ राहिलं नव्हतं, पण तरीही समंजसपणा कायम होता. शुद्ध हरपलेला नवरा मेला काय आणि जगला काय सारखाच हे ओळखून ती पोरांचा संसार विस्कटणार नाही याची काळजी वाहत होती. पोरांना कोणाची फिकीर नव्हती. कपारीतल्या तरसासारखं जो तो आपापल्या लहरीनं दुसऱ्याची हाडं चघळत होता. सकाळी उठल्या उठल्या बँकवाला सगळं आटोपून कपडे चढवायला लागला तसा सुभानराव म्हणाला, कुठं निघालं रे? ड्युटी हो, तुझ्या सरकारी कामा नाही मी. जरा काम होतं. बोल की. अर्धी वाटणी पाहिजे. काय म्हणला? पुन्हा बोल. पुन्हा बोल की. देणार नाही वाटणी बिटणी. म्हणजे वाटणी देत नाही. जा क्वार्टात. लय जड जाईल. कायद्याचं धुपटणं पाठीशी लावल मी. कायद्याची भीती मला नको घालू. रोज त्यात पवतोय मी. गेला टकाटक बूट वाजवत आपल्याच मस्तीत. बायकोनं सेंट टाकून दिलेला रुमाल नाकाला लावत गेला. जगात एकटाच नोकरदार असल्यासारखा रुबाब दाखवत होता. राधी पदराला हात पुसत मागोमाग भेडली. काय म्हणत होती रावसाहेबाची स्वारी? वाटणी देत नाही म्हणतोय तो. अहो मग न का देणार? उगा भांडणं वाढवू नका. लय शहाणी आहे तू. सगळं ढुंगणा खाली लाटायला बघतोय तो. मला बी सुभाने म्हणतात. अंधार बघून गाठण रानात खापलून तालीला पुरल त्याला मी. ढबीनं हे वाक्य ऐकलं तशी ती पिसाळली. करा करा डोळे हलवत सासूजवळ गेली. सासू काहीतरी पुटपुटली. स्वयंपाकघरात घुसून ढबीनं चूल ताब्यात घेतली तशी राधी चिडली. आम्ही स्वयंपाक कशावर करायचा? हे बघे ते मला काय माहिती नाही.
आता तासाभरानं बँकेचा शिपाई येईल डबा न्यायला. तुम्हाला काय 24 तास घरात तर आहे तुम्ही. लय नको तोंड वाजवा. याच गुणानं पोट पाणी पिका ना तुझं. आरं तुरं करायचं काम नाही. मुरळी ती मुरळी, चावचाल कुत्री. खबरदार मला पुन्हा मुरळी बिरळी मानाल तर. थोरल्या हायसा त्या मानानं रा. जीभ वाकडी कराल तर थोबड फोडून टाकल मी. हा तर ग बाया, एवढ्या मोरच्या पायरीवर गेली होय तू. असं म्हणून डबीने गळाच काढला. म्हातारीजवळ कागाळी केली. धूर्त राधीनं पटकन चूल पेटवली. भिजत घातलेला साबुदाणा तव्यावर चढवला. सुभानराव वात आला. हळू आवाजात म्हणाला, आईला जे हिला पळवूनच लाव. लय नडती जोडी, पण आता घाबरायचं नाही. मोर टाकलेला पाय मागे घ्यायचा नाही. काय समजलं. राधी हसली. स्वयंपाकाला लागली. ढबीनं हात ओवाळत सर सर फुगडी घालायला सुरुवात केली. नवरा कधी येतोय आणि आपण त्याला कधी चेतवतोय असं तिला झालं होतं. श्रोते हो, हा 8वा भाग इथेच संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.